नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर माझी जबाबदारी आहे की मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर द्यावे. म्हणून आज आपण सुरुवात करत आहोत इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमातील 4था पाठ अनुभवांच्या खाणी या पाठाचा स्वाध्याय. इयत्ता 6वीच्या सर्व विषयाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला तर मग सुरुवात करूया. आम्हाला हे समजले या शीर्षकाखाली प्रश्न आहे. प्रश्न पहिला, का ते लिहा. त्यामध्ये घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता, कारण उत्तर आहे घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण शाळेत झालेल्या म्हणींवरील स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण उत्तर आहे सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला, कारण उत्तर आहे सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने म्हणींवर आधारित उपक्रम आयोजित करण्यात आला. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली, कारण उत्तर आहे आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण सौरभ धडाधड हातावर आधारित म्हणी सांगत होता. प्रश्न दुसरा, कोण ते लिहा. त्यामध्ये राधा काकूंकडे गेलेली कोण होती? आई. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक कोण होते? डॉक्टर अरुण जोशी. धडाधड म्हणी सांगणारा कोण होता? सौरभ. सौरभकडे कौतुकाने पाहणारी कोण होती? आजी. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? उत्तर आहे स्पर्धेत शरीराच्या अवयवांचा उल्लेख असलेल्या म्हणी सांगायच्या होत्या. जास्तीत जास्त योग्य म्हणी सांगणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक देण्यात येणार होता. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? उत्तर आहे आजी बोलताना नेहमी म्हणी वापरत असे, त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या आणि तो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू शकला. म्हणून सौरभ ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे म्हणाला. म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे म्हणी व वाक्प्रचार कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात, त्यामुळे बोलणे प्रभावी होते आणि भाषेचे सौंदर्य वाढते. लिहिते होऊया या शीर्षकाखाली प्रश्न आहे. या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करा व लिहा. आता या कथेला आपण शीर्षक देऊया आजीच्या म्हणींची कमाल आणि कथा पाहूया. सौरभच्या शाळेत म्हणींवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत शरीराच्या अवयवांवर आधारित म्हणी सांगायच्या होत्या. सौरभची आजी नेहमी बोलताना म्हणी वापरत असे, त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या. स्पर्धेत त्याने सर्वाधिक योग्य म्हणी सांगितल्या आणि प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा तो आनंदाने म्हणाला, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो. चर्चा करूया या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया. पारंपरिक म्हणी व त्या संदर्भातील प्रचलित कथा याविषयी शिक्षकांसोबत व पालकांसोबत चर्चा करा. उत्तर पाहूया. आम्ही शिक्षक व पालकांशी विविध म्हणी आणि त्यामागील प्रचलित कथांबद्दल चर्चा केली. या चर्चेतून म्हणी अनुभवातून तयार झालेल्या असतात व त्यातून चांगला बोध मिळतो. म्हणींच्या वापरामुळे भाषेतील गांभीर्य समजते, तसेच योग्य प्रसंगी म्हणीचा वापर करावा हेही कळते.
खेळूया शब्दांशी या शीर्षकाखाली प्रश्न आहे, खालील चौकोनात काही म्हणी लपल्या आहेत. चौकोनातील म्हणी शोधा आणि लिहा. शिक्षकांच्या मदतीने अर्थ माहीत करून घ्या. आता हा चौकोन पुढे दिलेला आहे, त्यामध्ये या म्हणी लपलेल्या आहेत ज्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता या म्हणी व त्यांचा अर्थ काय आहे तो या ठिकाणी आपण दिलेला आहे, ज्याचे शॉर्ट व्हिडिओ देखील चॅनलवर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि हे देखील सविस्तर शॉर्ट व्हिडिओ ज्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर पाहूया, गाव करी ते राव न करी याचा अर्थ आहे समूहाने मोठे कार्य होते ते एका व्यक्तीने होत नाही. बाप तसा बेटा, वडिलांचे गुण किंवा दोष मुलांमध्ये दिसतात. अति तेथे माती, जास्त गोष्टींनी नुकसान होते. गर्वाचे घर खाली, अहंकारी व्यक्तीचा नाश होतो. त्यानंतर पुढे पाहूया, बैल गेला झोपा केला, म्हणजे गोष्ट निघून गेल्यावर तयारी करणे. हपापाचा माल गपापा, म्हणजे गैरमार्गाने आलेला पैसा लवकर संपतो. नावडतीचे मीठ आळणे, ज्याच्यावर प्रेम नाही त्याच्या चांगल्या गोष्टीही खटकतात. करावे तसे भरावे, म्हणजे आपल्या कर्माचे फळ नक्की मिळते, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. त्यानंतर इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी अडचण. आयत्या बिळावर नागोबा, म्हणजे कष्ट न करता दुसऱ्याच्या गोष्टीवर ताबा मिळवणे. कोल्हा काकडीला राजी, लहान माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात. कर नाही त्याला डर कशाला, ज्याने काही चुकीचे केले नाही त्याला कशाचीही भीती वाटत नाही. तर अशा प्रकारच्या या म्हणी आहेत. प्रश्न दुसरा, पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. आता पाठात ज्या काही म्हणी आलेल्या आहेत त्या म्हणीचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग देखील करायचा आहे. तर पाहूया, एक, आपला हात जगन्नाथ, याचा अर्थ आहे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणे. तर वाक्यातील उपयोग, आपला हात जगन्नाथ मानून मोहनने मेहनत केली आणि यश मिळवले. दुसरा आहे, एका हाताने टाळी वाजत नाही, याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीस दोन्ही बाजू कारणीभूत असतात. वाक्यातील उपयोग आहे, रमेशने भांडणाची सुरुवात केली असली तरी सुरेशही भांडला, शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही हेच खरे. 3, हातच्या कंकणाला आरसा कशाला, याचा अर्थ आहे उघड गोष्टीस पुराव्याची गरज नसते. वाक्यातील उपयोग, राहुलची हुशारी सर्वांनाच माहिती आहे, हातच्या कंकणाला आरसा कशाला. चौथा आहे, हात दाखवून अवलक्षण, याचा अर्थ आहे स्वतःहून स्वतःवर संकट ओढावून घेणे. वाक्यातील उपयोग, शांत चाललेल्या कामात विनाकारण हस्तक्षेप करून रमेशने हात दाखवून अवलक्षण केले. 5वा आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारे, याचा अर्थ आहे आई मुलांवर चांगले संस्कार करते. वाक्यातील उपयोग, आईच्या संस्कारामुळे मुलांचे जीवन घडते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. 6वा आहे, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे राहिले, याचा अर्थ आहे सर्वस्व गमावून काहीच मिळाले नाही. वाक्यातील उपयोग, जास्त नफ्याच्या मोहात अमितने दोन्ही व्यवसाय गमावले, शेवटी तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे. प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा. त्यामध्ये शाळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विद्यालय. घर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गृह. हात या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कर. प्रश्न चौथा, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवावर आधारित शब्द शोधा व लिहा. ते शब्द आहेत हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत, हातशिलाई, हस्तमुद्रा, हातचलाखी. तर हे काही शब्द दिलेले आहेत. तर तशा प्रकारचे
आपल्या अवयवावर आधारित शब्द शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. उत्तर पाहूया. इतर अवयवावर आधारित शब्द: 1. पादचारी, 2. दंतवैद्य, 3. शिरस्त्राण, 4. नेत्रतज्ञ, 5. मुखपृष्ठ, 6. पादत्राणे, 7. नेत्रदान, 8. मुखवटा. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं नाही की किती शब्द लिहायचे आहेत, त्यामुळे एक 8 शब्द लिहिलेले आहेत तेवढे पुरेसे आहेत. कृतीतून शिकूया या शीर्षकाखाली प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला उपक्रम दिलेला आहे. पाठात आलेल्या म्हणी व्यतिरिक्त मानवी अवयवांवर आधारित असलेल्या म्हणी माहिती करून घ्या. जास्तीत जास्त म्हणींचा संग्रह करा व वहीत लिहा. तर उत्तर पाहूया. 1. पाय रोवून उभे राहणे, 2. तोंडाला पाणी पुसणे, 3. कानाडोळा करणे, 4. डोळ्यात तेल घालून पाहणे, 5. नाकाने कांदे सोलणे, 6. तोंडाची वाफ दवडणे, 7. डोक्यावर घेणे आणि 8. छाती ठोकपणे सांगणे. तुम्हाला यापेक्षा वेगळ्या आठवत असतील तर त्या देखील लिहिल्या तरीही चालतील. आम्हाला हे समजले. या शीर्षकाखाली काय प्रश्न आहे तो पाहूया. म्हणींचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. 1. घरोघरी मातीच्या चुली. पर्याय पाहूया. अ. सर्वांच्या घरात मातीची चूल असते. आ. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. ई. मातीच्या चुली वापरणे योग्य असते. ई. चुली मातीपासून बनवतात. तर यातील योग्य पर्याय आहे आ. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. दुसरा आहे थेंबे थेंबे तळे साचे. याचे पर्याय आहेत. अ. थेंब थेंब पाणी साचून तळे भरते. आ. तळ्यात येणारे पाणी थेंबाथेंबाने एकत्र झालेले असते. ई. थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. ई. तळे आटण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागते. तर याचा योग्य पर्याय आहे ई. थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. तर अशा प्रकारे आपल्याला ही उत्तरे सांगता येतील. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांची व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. इयत्ता 6वीच्या बदललेल्या सिलेबसनुसार प्रत्येक विषयाच्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.